चला तर आज मी तुम्हाला 2 ते 3 आठवडे कोथिंबीर कशी टिकवून ठेवायची ते सांगते. मस्त हिरवीगार आणि टवटवीत अशी कोथिंबीर राहते. तर कोथिंबीर घेताना ती नेहमी कोरडी घ्यायची, नंतर ती निवडायची. निवडताना कोवळी देठही घ्यायची, म्हणजे मसाल्यांचं वाटण तयार करताना ती उपयोगी पडते. कोथिंबीर निवडल्यानंतर ती अजिबात धुवायची नाही, तशीच एखाद्या स्टीलच्या कंटेनरमध्ये किंवा अशा डब्यांमध्ये ठेवायची. तर यात बघा, माझ्याकडे 2 आठवडे झाले तरी ही मस्त अगोदरची कोथिंबीर टवटवीत हिरवीगार अशी फ्रेश दिसत आहे. तर ही कोथिंबीर अनेक जण कॉटनच्या कपड्यात किंवा प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवतात, तर त्याला पाणी सुटते. पण अशी एकदा स्टीलच्या भांड्यात किंवा डब्यात ठेवून बघा, तुम्हाला नक्कीच रिझल्ट जाणवेल. आणि जेव्हा वापरायची तेव्हा घ्यायची, स्वच्छ करायची आणि चिरून मग वापरायची. कोथिंबीर घेताना जर काही पिवळी पाने दिसली किंवा खराब कोथिंबीर दिसली तर ती लगेच साईडला काढून ठेवायची. त्यामुळे कोथिंबीर पिवळी होत नाही. तर अगोदरची सुद्धा कोथिंबीर मी एका छोट्या कंटेनरमध्ये काढून ठेवली आणि हे दोन्ही डबे आता आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ. तर कशी वाटली आजची ही टिप नक्की सांगा.